होता त्या 16 सूर्यवंशीची निर्गुणपणे या पोलिसांनी हत्या केली आहे। प्रत्येक वेळेस आज आपण बघितलं की बीडमध्ये एक आंदोलन, त्या आंदोलन दरम्यान तिथल्या आमदारांची घरं जाळली गेली, तिथे पब्लिक प्रॉपर्टीचं मोठं नुकसान झालं, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याला तिथल्या पोलिसांनी असा अमानुषपणे मारहाण केली नाही। आम्ही जेव्हा आंदोलन करतो त्याच वेळेस असा जातीवाद या पोलिसांच्या मनात का उठवला येतो? मनोहर कदमसारखा नीच माणूस अजून सुद्धा आमच्या डोक्यातून गेलेला नाही। प्रत्येक वेळेस हिंसैनिक आंदोलन करतो आणि प्रत्येक वेळेस हे जातीवादी पोलीस आमच्यावर अत्याचार करतात आणि आमच्या गरीब तरुणांना जीव गमवावा लागतो। मित्रांनो, आजची ही रॅली आम्ही काय करतात या 2 घटनेचा निषेध करण्यासाठी आयोजित केली होती, परंतु या निषेध रॅलीचं आयोजन करत असतानाच आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना सुज्ञ म्हणावं की नाही, हा प्रश्न खूप मोठा आहे। हा व्यक्ती जर संसदेत माझ्या सभेमध्ये म्हणतो कि अगर आप इतना अम्बेडकर 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 करते हो, इतनी बार अगर भगवान का नाम लिया होता तो आपको 7 जन्मों का स्वर्ग मिल जाता। अरे अमित शाह, तुला काय माहिती, आमच्या बापाने आम्हाला जिवंतपणे स्वर्ग दिलेला आहे। आमच्या बापाने अमित शाह तुझ्यासारख्या जातीवादी मानसिकतेच्या लोकांना हा एक मोठा धडा आहे की तुम्हाला आजही, कालही आणि उद्याही बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठेही निवडणूक लढवता येत नाही। मित्रांनो, फक्त ह्याच गोष्टीची ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस आपला समाज 500-500 रुपये 1000 रुपये घेऊन त्या जातीवाद्यांना निवडून देतो आणि अशा प्रकारे ही लोक आपल्या मतावर निवडून जाऊन आपल्या बाबासाहेबांबद्दल संसद भवनात अपमानकारक बोलतात। हा दोष कुणाचा आहे? हा दोष या 500 रुपयात विकत गेलेल्या या समाजाचा आहे। मित्रांनो, या अमित शहाची काय अवकात? जो बाबासाहेबांचा अपमान करेल त्याची अवकात त्याने ठरवली तुमच्या 500 रुपये घेतल्यामुळे। जर तुम्ही हे 500 रुपये घेतले नाही आणि जागरूक राहिलात आणि आपल्या समाजाचा माणूस जो न्याय हक्कासाठी लढतो, जो दलाल नाहीये, सगळ्यात महत्त्वाचा दलाल नाहीये, अशा माणसाला जर तुम्ही निवडून दिले तर कदाचित या अमित शहाची निवडणूक येऊ नये। पण असो, मी एक अनुभव आहे विद्यार्थी दशेपासून, जेव्हा केव्हा कैराई प्रकरण झालं, भीमाखोरी गाव प्रकरण झालं, जेव्हा केव्हा बाबासाहेबांचा अपमान झाला किंवा जेव्हा केव्हा समाजाबद्दल अपमानाची वागणूक केली गेली, हा भीम सैनिक सगळ्या जाती पातीतून सगळ्या पक्षातून बाहेर पडून एकत्र येतो आणि एकत्र आल्यामुळे सरकारला धास्ती बसते की अरे ये आंबेडकरवादी हम हमको छोड़ने वाले नहीं है। आणि आप छोड़ने का नहीं है, छोड़ने का नहीं है, छोड़ने का नहीं है। क्या बोलोगे आंबेडकरवादी? अमित शहापर्यंत आवाज गेला पाहिजे, आंबेडकर 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 आंबेडकर, बोलो आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, कल भी आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, आज भी आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, कल भी आंबेडकर आंबेडकर आंबेडकर। शपथ घ्या, 500 रुपयात विक्री झाला नाही, शपथ घ्या, शपथ घ्या, शपथ शपथ 2000 पण नाही म्हणा, 500,000 वाटल्याला दलाल पण जरा शिकवलं पाहिजे। आता शपथ घ्या की विक्री करणार नाही, विक्री करणार नाही, 500,000 वाटलं रे पण आपल्याच दलाल आहेत। आपण या ठिकाणी आपण प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी आपल्या निषेधाचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी निषेधाचं निवेदन देऊन आणि यासाठी सुद्धा आपल्याला आंदोलन छेडायचं आहे। आता आपण राजीनामा द्या, राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या।